ती बाई ती चंपाबाई आईला मरता मरता वाचली ना असते बा ती तिडं हे खोली तो बसून पाहतो काय राहतं. नाही तर मी ना फॅनच्या हवातच घेतो. इकडे लई गारमट वर राहिलं आपण मध्ये यायला सुद्धा बी वाट राहिलं नाही. खरं आहे पोरांनो. कारण की आपण चौकून आहे ना दिसतच नाही डायरेक्ट माणूस. मध्ये जर गेला ना माणूसच दिसत नाही डायरेक्ट. वाटलं सुद्धा नव्हतं पोरांनो. त्या दिवशी मी तिळं बाहेर देत होतो आणि असं काहीतरी होईल रात्रीचे. पण मग ठीक आहे. त्याचं वाल काय आहे? नळीतून लिक होऊ राहिलं ना. नळीतून लिक होऊ राहिलं ना. इथून लिक होत आहे ना. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ता वाजले 11 आणि फायनली पोरांनो आज चाललोय थोडंसं लवकर मी फॉर्म भरायला देणार पैसे. तर आत्ता वाजले 12 आणि पोरांनो काल मी ब्लॉग एकदम मधोमध डायरेक्ट सोडून दिला होता. याचं एक मेन कारण असं आहे का काल आपल्यावाली थोडीशी लई जास्तच बडबड झाली होती. आणि हा आपल्यावाली बारी चालू आहे पोरांनो. आणि आपल्यावाल्या उसामध्ये कालच इतकी मोठी दुर्घटना घडली का माप नाही ना. आज परत आम्हाला तिकडे बारे द्यायचे. ठीक आहे, आता काय करू शकतो आपण. आणि आपल्याला ऊस दिवसेंदिवस वाढू राहिला. मला ते टेन्शन आपल्याला त्या ऊसाचं नाही काही. आपल्याला पाठीमागे टाकायचं आहे आणि आमचं घर पण डायरेक्ट ओपन येतं ना. चौकून ऊस येणार आहे आपल्या घराचा. मम्मीच चालू आहे इथं काम. गॅसची शेगडी आपल्याला जो गॅस आहे ना तो बहुतेक लीक होऊ राहिला. हा तो आहे ना बहुतेक लीक होऊ राहिला. त्याच्यामुळे मम्मी नाही ना ही जुनी शेगडी होती ना ती बाहेर काढली. पाहू ना आता ही आपण लावून पाहणार आहे. त्याचं वाल काय आहे? नळीतून लिक होऊ राहिलं ना. नळीतून लिक होऊ राहिलं ना. इथून लिक होत आहे ना. मग गॅस काला बदलू राहील तू. हा टेस्ट घ्यायची वा. ठीक आहे. बारीचं नाही माहिती मला काही. मी गेलोच नाही डायरेक्ट बारी पाहायला. त्याच्यामुळे नाही बरं का. त्याच्यामुळे नाही पराव खोट नाही सांगा डायरेक्ट ओढून घेऊन गेलो होता. ठीक आहे मी सांगाल नंतर तुम्हाला काय सीन आहे. तो सिरियस आहे थोडस. पण मग ठीक आहे. तो तिथं नाही बसून राहणार. पण तिथं पाहू काय राहिली मम्मी ते पापड्यांचं मशीन. तर आपण ये ना मी तिने सांगितलं मी तुम्हाला सांगतो. तर आपण ये ना ते नागलीचं पापड्यांचं ना आपल्याकडं पण मशीन होतं. नागलीच्या म्हणजे साध्या पापड्यांचं. आपण त्या दिवशी तिथं ती पाहिली असेल तुम्ही. व्हायरल होती पूर्णपणे. सपोर्ट राहू द्या. सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तुमच्यापर्यंत. थोडंसं मोकळं मन करा. मम्मी सापड राहिली तो साऱ्या हा. आणि आपल्याला नागलीचे पापड्या पण करायचे. आपल्याला तांदळाचे पापड्या सगळं झालंय. फक्त तेवढं बाकी. आणि कुरडया आपण नाही करणार आहे. कारण की आई जाईल ना तिकडं. मग ती तिकडूनच घेऊन येणार आहे. मला आता हा पासा आवडलाय मम्मीने सगळा. ती फायनली भांड जे काही येते नाही सापडत. आता आपण देऊ याचं पाहू ना काय नाही काय सीन राहतो. थोडंफार आपण पण आपली मदत होईल त्याला लावायला. जो जुना गॅस आहे तो बहुतेक खराब झाला आहे असं आपण म्हणू शकतो. हा जो आम्ही पूर्णपणे 4 ते 5 नाही एवढं 2 ते 3 वर्ष वापरला. पण तो सध्या आता ठेवून द्यायचा आहे आम्हाला. इथून लीक होतं या बाय इथं लीक होतं वाटतं. ठीक आहे पाहू काय सीन राहतो काय नाही. भेटू थर्ड टाइम ना आपण. आपल्याला फायनल झालंय. हा गॅस जोडायचा आहे. तिकडे घे ना इड काढला उचल तिकडं धुई ती कांदा 2 तास धुवायला लागतील. पहिले चालत हो की नाही ते उचल इड नट आहे ना तो नट खोलावा लागेल. त्याला इस्त्री पण पाहावा लागेल. इथं जोडायला त्या बाजूने खालून तर खालून तर ना कोपरा ठेवू राहिलं फक्त. मोठा आहे गॅस हे काढ. हे खोली तो बसून पाहतो काय राहतं. नाही तर मी ना फॅनच्या हवातच घेतो. इकडे गारमट वर राहिलं. ते जे ना हा नट तो गंजेले तो खोलत नाहीये. जस्ट मी इतक्यातच पाहिलं होतं. यांना देण्यात मजा नाही बरोबर का नाही. इथून काढायचं इडं जोडायचं बरोबर नाही. ये ना एक तर हे जे राहतं ना हे लवकर घुसत नाही. मोकार यांना द्यावं लागतील आम्हाला. हे काय रिकामी कुठं राहते का आम्हाला. ये जोडा ते लावा. ठीक आहे आता चालू आहे नाही कोणता तरी आपल्याला गॅस चालू आहे कोणता तरी. राहू दे चालू आहे ना. फक्त हा थोडासा चांगला आहे. हा थोडासा घे समजून घ्या. आता जास्त हे नाही सांगत मी. जे जोडून हा गॅस देठून मी टाकेल. चला भेटू थोडा टाइम मरू देते. मी नाही जास्त लक्ष देत. जस्ट मी वावरत आलो होतो कारण की आपल्याला जो
सुरू ऊस आहे त्याच्यावरती पाणी लावले. आपल्याला जो खोडवा आहे ना तो भरून झाला होता आणि सकाळपासून आपल्याला सुरू ऊसावरच पाणी चालू आहे. तर जस्ट आताच मी वावरामध्ये आलो, पण मग इकडं सगळ्या वल्ल्या आहे पोरं. आता मी वल्ल्यामध्ये चाललोय. ते राऊंदळी चप्पल घालून त्याचे माहित नाही कुठं या बाई इडं पाणी लागलं. ह्याला रिकामा डोक्यात जाणार राहतो. आता मी फुल बांध शर्ट तरी घालून यायचं ना कमीत कमी, बरोबर का नाही. हे ऊसामध्ये कापत आहे, कमीत कमी फुल बांध शर्ट तरी घालून यायचं. मी टी शर्ट आलो तर इथं पैप या बाई या सरळ लाईनीमध्ये इथं पैप आहे. आता ते पैप तिरपे टाकावं लागतील बहुतेक. आता घरी जातो, टी शर्ट घालतो म्हणजे फुल शर्ट घालून परत वावरामध्ये येतो. आणि मी म्हणलो होतं पा सकाळी आपल्याला ऊसामध्ये ते सकाळी म्हणलो होतं पा, तर काल रात्री 4 वाजता आपल्याला ऊसामध्ये वाघ गेला पोरांनो. ती बाई ती चंपाबाई आईला काल वाघ मरता वाचली ना असते बा ती तिडं पळत येऊन राहिली. आता एवढून नाही दिसणार कारण की ते ऊस आहे ना छोटं आहे त्याच्यामुळे ते दिसणार नाही. ठीक आहे, मरता वाचेल पोरांनो. ती याच ऊसामध्ये गेलो जायले मी एक इकडे तिकडे हिंडू राहिलो ना, तर मी पाणी पाहू राहिलो नेमकी कोणत्या सर्व चालू आहे. बहुतेक इकडे एवढं वल्लं आहे, मध्ये पाहावं लागेल पाणी पावती. आणि आज त्या ऊसामध्ये मी बारे देऊ राहिलो. पोरांनो किती काय झालं आपल्याला काम आपल्याला चुकत नाही. ऊस आहे ना मोठा होऊ राहिला दिवसेंदिवस. आता मी एक कोपऱ्याला बारे देऊ राहिलो ना ऊसामध्ये त्या तिकडं कोण दिसत सुद्धा नाही पोरांनो. बा चौकून झाकून गेला. फक्त इथं एवढा कड छोटी आहे ना त्याच्यामुळं ये मोकळं येतं ना. आपल्याला शर्ट मी जस्ट घालून आलो होतो. वाघामुळं पोरांनो आपल्या ऊसामध्ये ना इतका मोठा धाक झालाय तयार. आता आपण मध्ये यायला सुद्धा बी वाटत राहील नाही. खरं आहे पोरांनो, कारण की आपण चौकून आहे ना दिसतच नाही डायरेक्ट माणूस. मध्ये जर गेलो ना माणूसच दिसत नाही डायरेक्ट. वाटलं सुद्धा नव्हतं पोरांनो त्या दिवशी मी तिळं बाहेर देत होतो आणि असं काहीतरी होईल रात्रीचे. पण मग ठीक आहे, मग आपल्याला पापड्या वाळले उलट्या पालट्या कर नंतर आधी उचलून घे. या इकडं घे इकडं बाई इकडं नको तिकडे. मग कुठं आणि ती जाळीवरच्या त्याचे सगळे तुकडे झाले अगं पापड्यांचे. म्हणजे काय ते टेबलचं वाटोळं करशील मग मी तुझ्या पापड्यांच्या नादात. थांब ना तुटल ना मग. काय चाललंय तू फिर ना इकडे फिर. चला आता हे पापड्या वाळतील, आपण भेटू वाटतंय. तर आता वाजले 6 आणि आम्ही आलो होतो गवत कापायला. कारण की आमच्यावाले गायला मम्मीने जेवढे पापड्या करले होत्या ना तेवढ्या सगळ्या सुकून आणि मध्ये घातल्या. ते करूनच मम्मी माझ्यासोबत आली गिनी गवताला कापायला इकडे. आज पहिल्यांदा मम्मी आली, नाही तर 2-3 दिवस मी तुम्हाला दाखवलं होतं मीच कापित होतो गिनी गवत. पण ठीक आहे आज आली ती, तेवढंच आपलंवालं वाचतील थोडंफार, बरोबर का नाही. मेहनत यार नाही आहे ना दगड आहे रे इकडं माहोल तोंड यायले. तर जस्ट गवताचे वजे काढले, एवढं मम्मीनं काढलं. ते तिथं थोडंसं मी काढलं, पण मग गवताचं कुटकच घरी विसरून आलो आम्ही. एकच घेऊन येईल या बाई. ठीक आहे पाऊ करू काहीतरी. हातात नेलं ना हातात पुरे कापत आहे, काटे राहते याला, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आहे. ठीक आहे करू काहीतरी. आणि तुम्ही जर इथं ब्लॉग बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. फक्त बटन दाबायचे, असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आपल्यावाले. गिनी गवतच वत घरी घेऊन आलो. आणि हा आपल्या ज्या बाहेर पापड्या वाळत घालेल्या होत्या त्या नव्हत्या वाळल्या, बाहेरून काढल्या आणि इथं फॅनच्या हवामध्ये सुकवत घातल्या. मग मी त्याच स्वयंपाक चालायला. आता आपण या ब्लॉगला इथं सेंड करतो. व्हिडिओ पाहिजे असेल तर लाईक करा ना चॅनलवरती. जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. पोरांनो 30-40-50 लोक नवीन येत्या, तुम्ही सबस्क्राईब करा ना पोरांनो. मग काय अडचण तुम्हाला. कारण जर व्हिडिओ ब्लॉग पाहिला आणि खाली बटन दाबायला 1 मिनिट सुद्धा नाही लागत. चला करून टाका, मोकळं मन करा जरासं. भेटू उद्या.